नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही ग्रामपंचायतमध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे. कारण तुमच्या ग्रामपंचायतमधील ग्रामसेवक यांची हजेरी आता बायोमेट्रिक होणार आहे. यांची हजेरी आता GPS सिस्टमवरती केली जाणार आहे. कारण मित्रांनो, अनेक लोकांच्या अशा तक्रारी होत्या की ग्रामसेवक ग्रामपंचायतमध्ये येतच नाही, त्यामुळे अनेक कामांना खंड निर्माण होत होता. समाजाची लोकांची कामं होत नाही, अशा तक्रारीचा निवारण म्हणून महाराष्ट्र शासनाने हा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचं परिपत्रक जाहीर करून या संदर्भात सूचना ग्रामसेवक यांना दिलेल्या आहेत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, 10 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग व बांधकाम विभाग यांच्याकडून हे पत्र या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. आणि या पत्रामध्ये असं म्हटलं आहे की ग्रामसेवकांची हजेरी GPS आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून घेण्याबाबत विभागीय आयुक्त तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना उद्देशून हे पत्र या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि यामध्ये महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन 2015च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत झालेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने ग्रामसेवकांच्या हजेरीबाबत काही जिल्हा परिषदांकडून माहिती प्राप्त झालेली आहे. प्राप्त माहितीनुसार जिल्हा परिषदमध्ये मुख्यालयाच्या ठिकाणी बायोमेट्रिक म्हणजेच फेस रीडिंग प्रणाली यासारख्या अद्ययावत यंत्रणांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदवली जाते. ग्रामसेवकांच्या बाबतीत या ग्रामपंचायतीच्या शहरी भागामध्ये जवळ असलेल्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी चालू आहेत. परंतु मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये मात्र नेटवर्क कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्या ठिकाणी मात्र बायोमेट्रिक प्रणाली बसवली गेली नव्हती. अशा सर्व बाबींवरती विचार करून अतिदुर्गम किंवा डोंगराळ भागामध्ये नेटवर्क कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे बायोमेट्रिक प्रणालीची हजेरी राबवण्याची समस्या निर्माण होऊ शकते किंवा होते. परंतु मित्रांनो, आत्ता ज्या ज्या ठिकाणी नेटवर्क आहे त्या सर्व ठिकाणी ही बायोमेट्रिक प्रणाली बसवण्यासंदर्भात या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांची बायोमेट्रिक GPS हजेरी प्रणाली राबवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही आपल्या स्तरावर करण्यात यावी असं सुद्धा या ठिकाणी सांगितलं आहे. आणि या संदर्भात निर्णय सुद्धा घेण्यास सांगितला आहे. म्हणजेच काय मित्रांनो, शहरी भागामध्ये नेटवर्कचा काही प्रॉब्लेम नसल्या कारणाने त्या ठिकाणी बायोमेट्रिक हजेरी लावली होती. परंतु मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये अनेक ग्रामपंचायतीमधून असं कारण समोर आलं की या ठिकाणी नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे बायोमेट्रिक प्रणाली बसवता येत नाही. परंतु मित्रांनो, या ठिकाणी या पत्राद्वारे विभागीय आयुक्त त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना सूचना करण्यात आलेली आहे की तुमच्या स्तरावरती नेटवर्कचा जो प्रॉब्लेम आहे हा सॉल्व्ह करायचा आणि त्या ठिकाणी बायोमेट्रिक व GPS प्रणाली सुरू करावी. जर समजा सुरू केली नाही तर या संदर्भात महत्त्वाची कारवाई किंवा या ठिकाणी तुम्हाला दंड सहन करावा लागणार आहे. अशा संदर्भात या ठिकाणी माहितीस्तव हे पत्र या ठिकाणी जाहीर केलं आहे. त्यामुळे मित्रांनो, या पत्राच्या आधारे आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आपला ग्रामसेवक किंवा जो अधिकारी असतो हा येतोय किंवा नाही, तो बायोमेट्रिक पद्धतीने GPSच्या सिस्टमवरती हजेरी देतोय किंवा नाही हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आपली समाजाची जी कामं आहेत ही कामं वेळेवर व्हावी, ग्रामसेवक नियमित ग्रामपंचायतमध्ये हजर राहावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढचं पाऊल उचललेलं आहे. मित्रांनो, ही व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व गावातील सर्व नागरिकांना माहीत असावी, त्याचबरोबर ग्रामसेवकांना सुद्धा माहीत असावी, जेणेकरून ग्रामसेवक आणि नागरिक यांच्यामध्ये वेगळं वातावरण निर्माण होणार नाही. दोन्ही पक्षांना ही बातमी कळावी, माहीत असावी, यासाठी व्हिडिओ या दोघांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.